सांगली शामरावनगर येथील अल अमीन शाळेजवळ असणाऱ्या दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली आणि याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झालेली आहे। फिर्यादी तेजस्विनी राहुल मोरे वय वर्ष 20 राहणार जकात नका मिरज यांनी संशयित फिरोज पटवेगार, रेश्मा फिरोज पटवेगार, सिद्दीक फिरोज पटवेगार, समत फिरोज पटवेगार आणि 3 अनोळखी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। दुसरीकडे रेश्मा पटवेगार यांनी संशयित मीना गजगेश्वर, गीता पूर्ण नाव माहीत नाही, दिदी पूर्ण नाव माहीत नाही, आरोही पूर्ण नाव माहीत नाही, आदित्य गजगेश्वर आणि अरू गजगेश्वर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। तेजस्विनी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, तेजस्विनी या शामरावनगर येथे मावस बहिणीकडे आल्या होत्या। दिनांक 9 रोजी त्यांची 1.5 वर्षाची भाची पटवेगार यांच्या दुकानात खाऊ आणायला गेली। ती बराच वेळ दुकानाबाहेर उभी होती, त्यामुळे तेजस्विनी यांनी तिला खाऊ द्या असं म्हणताच रेश्मा पटवेगार हिने तुम्ही दुकानात यायचं नाही म्हणून भाचीला ढकलून दिलं। तेजस्विनी यांनी जाब विचारता त्यांनी शिवीगाळ करून रेश्मा आणि फिरोज यांनी मारहाण केली। तसेच त्यांच्या 2 मुलांनी देखील मारहाण केली। त्यांची बहीण मनीषा सोनवले, मीना गजगेश्वर वाचवण्यास आल्या। जखमी तेजस्विनी यांना दवाखान्यात नेत असताना पुन्हा फिरोज साथीदाराने घेऊन आला। त्यांनी तेजस्विनी यांचा मावस भाऊ आदित्य गजगेश्वर याला मारहाण केली। त्यानंतर पोलीस येताच सर्वजण पळून गेले। दरम्यान रेश्मा पटवेगार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 9 रोजी सायंकाळी रेश्मा यांच्या सासू सुरई या दुकानात होत्या, तेव्हा लहान मुलगी पैसे न घेता आल्यामुळे तिला परत पाठवताना दिदी नावाच्या महिलेनं वाद घातला। तिने सुरई आणि रेश्मा यांना धक्काबुक्की केली। रेश्मा यांना पकडून रस्त्यावर नेलं, तेथे खाली पाडून दिदीसह मीना, गीता, आरोही यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मुलगा मोहम्मद सिद्दीक सोडवण्यास आल्यानंतर त्याला ढकलून दिलं। काही वेळानं आमच्या दुचाकीची त्यावर वीट फेकण्यात आली। पती फिरोज यांनी संशयित रोहितला विचारल्यानंतर त्याने आणि भाऊ आदित्याने फिरोज यांना मारहाण केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली शामरावनगर।